हॅलो एव्हरीवन आणि आता परत हॅलो एव्हरीवन. आज लेक्चर सेकंड मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक या चॅप्टरचा कव्हर करतो. लास्ट लेक्चर मध्ये लेक्चर 1 मध्ये आपण लॅक्टोबॅसिलस बॅसिलाई आपण त्या बॅक्टेरियाला का बोललोय तर त्यांचा शेप रॉड होता, रॉड सारखा होता. रॉड शेप बॅक्टेरियाज और मायक्रोब्स आर टर्म्ड एज बॅसिलाई. लॅक्टोबॅसिलस त्याचा आपण ऍक्टिव्हिटी बघितली. त्या लॅक्टोबॅसिलसचे मिल्क टू योगर्ट कन्व्हर्जन, त्यांचे उपयोग काय ते सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. आता आपण त्याचा नेक्स्ट टॉपिक याच्यामध्ये लेक्चर सेकंड मध्ये कव्हर करू. चॅप्टर नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. राईट, ओके. आपल्याला लॅक्टोबॅसिलसची आपण ऍक्टिव्हिटी बघितली आहे. योगर्ट कसं तयार करतायत, तो इंडायजेशन मध्ये किंवा ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट मध्ये या लॅक्टोबॅसिलसचा उपयोग काय होतो किंवा व्हाय डॉक्टर्स प्रिस्क्राईब अस दिस योगर्ट, प्रोबायोटिक्स, ते सर्व गोष्टी आपण बघितल्यानंतर आता आपण हे लॅक्टोबॅसिलसचे युजेस या ठिकाणी आपण क्लिअर करू. ठीक आहे. या युजेस मध्ये वन बाय वन सर्व गोष्टी आपण कव्हर करणार. आता बघा, पहिला यूज लॅक्टोबॅसिलसचा. व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक योगर्ट, बटरमिल्क, घी, चीज, श्रीखंड एटसेट्रा कॅन बी ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ मिल्क. ऑलरेडी आपण सांगितलंय, तरी सुद्धा तुमच्या बुक मध्ये हे तुम्हाला युजेस इथे रिटर्न फॉर्मॅट मध्ये दिले आहेत, म्हणून आपण इथे ते कव्हर करत आहोत. कशासाठी वापर करतोय, एक रिव्हिजन म्हणून सुद्धा हे होऊन जाईल. एक तर योगर्ट बनवणार, ठीक आहे, बटरमिल्क बनवणार, घी, देन युअर चीज, श्रीखंड, हे डे टू डे लाईफ मधले आपले घरगुती प्रॉडक्ट आहेत की विच आर ऑब्टेन बाय फर्मेंटेशन प्रोसेस अँड दॅट फर्मेंटेशन इज कॅरीड आउट बाय युअर लॅक्टोबॅसिलस. ठीक आहे. हा पहिला यूज झाला की आपले हाऊस होल्ड प्रॉडक्ट जे असतात ते आपण ऑब्टेन करू शकतो. आपले एडिबल्स, खाण्यायोग्य पदार्थ आपण याच्यामध्ये मिळवतोय. लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सीडर म्हणा, कोका, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स. जिथे जिथे फर्मेंटेशन या प्रोसेसची आवश्यकता पडेल, कारण का लॅक्टोबॅसिलस आपण काय सांगितलं की दीज आर अनएरोबिक बॅक्टेरिया. दिस बॅक्टेरिया ऑब्टेन्स देअर एनर्जी बाय इन द एब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशनचा वापर करून ते एनर्जी याच्यामध्ये प्रोडक्शन करतात. मग जिथे जिथे त्या फर्मेंटेशन किंवा अनएरोबिक रेस्पिरेशन प्रोसेसचा वापर असेल, ते सर्व प्रॉडक्ट त्यांच्यापासून आपल्याला तयार करता येतील. राईट. मग सीडर असेल, कोका असेल किंवा पिकल्स ऑफ व्हेजिटेबल पासून जे तुम्ही पॅकेट्स मध्ये सुद्धा व्हेजिटेबल पासून बनवलेले पिकल्स म्हणजे लोणची यांचा वेगवेगळे प्रकार तुम्ही बघितले असतील. ऑल दीज आर प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ और बाय युजिंग लॅक्टोबॅसिलस फर्मेंटेशन प्रोसेस. ठीक आहे. दिस वॉज द सेकंड यूज. Useful microbes taken together are used to treat abdominal discomfort. ऑलरेडी आपण सांगितलंय की प्रोबायोटिक्स ज्याच्यामध्ये की लॅक्टोबॅसिलस आणि त्याच्यासोबत बाकीचे युजफुल बॅक्टेरिया सुद्धा आपण ऍड करणार आणि त्या सर्वांचा कंबाईन इफेक्ट काय होणार की ते जेव्हा आपल्या इंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये पोहोचणार, आपल्या एलिमेंटरी कॅनल मध्ये ते जाणार, तर तिथे मायक्रोबियल फ्लोराचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये मायक्रोब्सची संख्या, युजफुल मायक्रोब्सची संख्या वाढणार, हार्मफुल मायक्रोब्स त्याच्यामधून किल करणार आणि ऍसिडिटी कमी करून ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट कमी करण्यामध्ये या लॅक्टोबॅसिलसचा अलॉंग विथ अदर युजफुल बॅक्टेरिया सोबत यांचा वापर होईल. ठीक. नेक्स्ट यूज आपण बोललोच होतो. लिव्हन फॉडर ऑफर्ड टू डोमेस्टिक कॅटल्स लाईक काउज अँड बफेलोज इज अ फॉडर फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. आता लिव्हन फॉडर म्हणजे काय? सिम्पली या फॉडर म्हणजे चारा, या चाऱ्यावरती लॅक्टोबॅसिलस फर्मेंटेशन प्रोसेस तुम्ही करणार, जेणेकरून आता त्यांचं काय होणार, त्यांच्यामध्ये एक फ्लोरा तयार होणार जो की अॅनिमल खाल्ल्यानंतर त्यांच्या सुद्धा डायजेशन मध्ये हेल्प करणार आणि त्यांच्या या अॅनिमल्सला काऊज किंवा बफेलोज आपण यांना काय बोलतो, काऊज घ्या किंवा बफेलोज घ्या, या अॅनिमल्सला आपण रुमिनंट अॅनिमल्स म्हणतो यांना. ठीक आहे. कुठले अॅनिमल्स आहे ते? रुमिनंट अॅनिमल्स. म्हणजे यांच्या स्टमक मध्ये आपल्या स्टमक सारखं स्टमक यांचं नसणार, यांच्यामध्ये एक रुमेन नावाचा पार्ट. रुमिनंट का म्हणायचं? बिकॉज दे हॅव रुमेन पार्ट. मी सरळ पार्ट म्हणून इथे लिहितो, रुमेन पार्ट इन स्टमक. की ज्या रुमेन मध्ये जेव्हा ते फॉडर खातात, ठीक आहे, त्यांनी हा फॉडर खाल्ल्यानंतर हा रुमेन मध्ये जाणार. तुम्ही बघितलं असेल की हे बफेलोज, काऊज घ्या, हे रवंथ करतात फटाफट त्यांचा चारा असेल, फॉडर असेल, काही जे ऑइल केक्स असतील किंवा त्याला ढेप म्हणतो मराठीमध्ये आपण, ह्या सगळ्या गोष्टी ते इंजेस्ट केल्यानंतर, खाल्ल्यानंतर मग एका जागी स्थिर बसणार आणि मग त्या रुमेन मधून ते, जसं की आपल्याला रिगरगिटेशन होतं, गिळकी येणे म्हणतो आपण, आंबट पाणी तोंडामध्ये येणे,
त्याच प्रकारे ते काय करतात, त्या रुमेन मधला सगळं फूड परत माउथ कॅव्हिटी मध्ये येणार, तिथे त्याला मॅस्टिकेट करणार म्हणजे चावणार. या प्रोसेसमध्ये त्यांना ह्या लिव्हन फॉडरचा इथे त्यांना उपयोग होणार का, कारण त्यांच्या डायजेशन मध्ये ते त्यांना हेल्प करते. क्लिअर. नेक्स्ट यूज इज लॅक्टोबॅसिलस फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम टाइप्स ऑफ ब्रेड. ब्रेड बनवा, कुठलेही आंबवणारी प्रोसेस, कुठलीही मराठीमध्ये स्टीव आपण आंबवणारी प्रोसेस म्हणजे काय, सिंपली तुम्ही घरामध्ये कुरडया बनवता, गहू असेल, गव्हाला तुम्ही भिजवत घालता म्हणजेच तुम्ही आता त्याला फर्मेंटेशन प्रोसेसला टाकता, मग तो झाला फर्मेंटेशन प्रोडक्ट, राईट. नेक्स्ट काय बोललो आपण, वाईन तर टोटली अनएरोबिक रिस्पिरेशनचा प्रोडक्ट आहे की ज्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये बेसिकली देर इज अ मेड यूज ऑफ ईस्ट, सॅकरोमायसिस सर्व्हिसी. सॅकरोमायसिस सर्व्हिसी या ईस्टचा याच्यामध्ये वापर करतात. त्याच्याच बरोबर लॅक्टोबॅसिलस सुद्धा वाईन प्रिपरेशन मध्ये आणि ब्रेडच्या प्रिपरेशन मध्ये यूज यांचा होतो. म्हणजे ब्रेड तयार करण्यासाठी, वाईन तयार करण्यासाठी ही लॅक्टोबॅसिलस फर्मेंटेशन प्रोसेस इज ऑल्सो यूज. सो दीज आर वेरियस यूजेस ऑफ लॅक्टोबॅसिलस फर्मेंटेशन प्रोसेस. क्लियर है? ओके, चलो आगे चलते फिर. नेक्स्ट काय, राइझोबियम. आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शनच्या वेळी आपण सांगितलंय की हे जे युजफुल आणि हार्मफुल दोन प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील किंवा वातावरणामध्ये प्रेझेंट असतील, सॉइलमध्ये असतील, अॅनिमल्सच्या बॉडीमध्ये, इव्हन प्लांट्समध्ये सुद्धा ते प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग त्याच्याच पैकी एक हा राइझोबियम जो आहे, तर राइझोबियमला आपण म्हणणार सिम्बायोटिक बॅक्टेरिया. का म्हणणार ते बघू आपण. सिम्बायोटिक, सिम म्हणजे सोबत, इन शॉर्ट, बायो मीन्स लाईफ. दोन लिव्हिंग थिंग्स एकमेकाला मदत करणार. ठीक आहे. सिम्बायोटिकचा मिनिंग आपण वेळेला, सिम्बायोटिकचा अर्थ काय होतो, सिम्बायोटिक म्हणजे दोघांचा फायदा होणार, म्युच्युअल बेनिफिट करणाऱ्या, म्युच्युअल बेनिफिट कॉज करणाऱ्या किंवा म्युच्युअली बेनिफिशियल असणाऱ्या ज्या असोसिएशन्स असतात त्यांना आपण म्हणतो सिम्बायोटिक असोसिएशन. व्हॉट डज दॅट मीन? सपोज राइझोबिया, समजा ही तुमची एक प्लांट असेल, हे सॉइल, दिस इज अ सॉइल लेअर. ठीक आहे. या सॉइल लेअर मध्ये हे खाली स्टेम आलाय आणि याचे आता हे इथे रूट्स आले. ठीक, मी असे इथे रूट्स दाखवतोय. आता या रूट्स वरती आपण काय करू की असे नोड्यूल असे दाखवून देऊ, हे नोड्यूल्स. तर हे जे नोड्यूल प्रकार जो असतो हा येलो कलर मध्ये मी दाखवतोय, तर या नोड्यूल मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया, आणि ते जे बॅक्टेरिया असतील ते बॅक्टेरिया म्हणजेच तुमचे राइझोबिया, राइझोबियम. राइझोबियम बॅक्टेरिया इज प्रेझेंट इन द रूट नोड्यूल. याला मी नाव देतो, याला म्हणायचंय तुम्ही रूट नोड्यूल. नोड्यूल म्हणजे एक फुगवटा आलेला भाग, फुगलेला भाग, एक गाठ आल्यासारखा भाग तुम्हाला दिसतोय, त्याला तुम्ही म्हणणार नोड्यूल. तर या नोड्यूल मध्ये कोण असतंय, तर राइझोबियम बॅक्टेरियम तिथे प्रेझेंट असेल. आता हा काय करेल हे आपल्याला पुढे बघायचंय, बट दिस बॅक्टेरिया इज नायट्रोजन फिक्सर. नायट्रोजन ऍटमॉस्फिअर किंवा सॉइल मधला नायट्रोजन फिक्स करण्यासाठी या बॅक्टेरियाचा प्लांटला मदत होते. आता नायट्रोजन हे बॅक्टेरिया काय करतात, नायट्रोजन या प्लांटला अवेलेबल करून देतात. म्हणजे आता प्लांटला त्यांची ग्रोथ करण्यासाठी, त्यांची वाढ होण्यासाठी नायट्रोजन मिळाला. हा झाला कुणाचा फायदा, प्लांटचा फायदा. बरोबर. आता या बॅक्टेरियाला काय फायदा होतो, आता ही जर प्लांट असेल तर प्लांट काय करतात रे, प्लांट फोटोसिंथेसिस करतात. आणि फोटोसिंथेसिसचा प्रोडक्ट काय असतो, फोटोसिंथेसिस म्हणजे सरळ सरळ ते कार्बोहायड्रेट्स तयार करतात, पॉलिसॅकॅरिड्स तयार करतात, म्हणजे शुगर तयार करेल. ही शुगर हे बॅक्टेरिया ऍज अ फूड म्हणून यूज करतात. म्हणजे बॅक्टेरियानी नायट्रोजन फिक्सर आहे, नायट्रोजन प्लांटला अवेलेबल केला. इथे लिहू आपण प्लांट्स गेट और प्लांट गेट्स नायट्रोजन अँड बॅक्टेरिया गेट्स फूड फ्रॉम दॅट प्लांट. म्हणजे दोघांचाही फायदा झाला की नाही. यस, बोथ आर बेनिफिटेड. दोघांचाही फायदा झाला म्हणून ही असोसिएशन जी असते त्या असोसिएशनला म्हणायचं तुम्ही सिम्बायोटिक असोसिएशन. बोथ आर म्युच्युअली बेनिफिटेड. दोघांचाही बरोबरीने फायदा झालाय. तर हा जो राइझोबिया असतो हा सॉइल मध्ये सापडणार. ठीक आहे. आणि तो कसा आहे, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. म्हणजे रूट्सच्या नोड्यूल वरती तो वाढणार, म्हणून त्याला म्हणतो आपण सिम्बायोटिक बॅक्टेरिया. समजतंय? वेल, आता ह्या रिसर्च करण्यासाठी सांगितलं तुम्हाला की थोडीशी माहिती घ्या. काय माहिती घ्या, हाऊ मेनी डिफरंट इंडस्ट्रीज डिपेंड ऑन द लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीज याच्यावरती डिपेंड असतील. आताच बोललो आपण, एक तर वायनरीज,
वायनरीज म्हणजे जिथे ही वाईन तयार होणार तिथे लॅक्टोबॅसिलस तुम्हाला लागणार. एक सिडर बनवणारी सायडर बनवणारी इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलसचा वापर होणार. नंतर चीज इंडस्ट्री, ठीक आहे, नंतर चीज पनीर हे जे बनवतात त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिलसचा उपयोग होईल. इन शॉर्ट मिल्क रिलेटेड जितक्याही इंडस्ट्रीज असतील, मिल्क प्रॉडक्ट जिथे जिथे तयार होतात त्या सर्व ठिकाणी जिथे जिथे फर्मेंटेशनची आवश्यकता असते त्या ठिकाणी तुम्हाला हे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया तिथे युजफुल असतील किंवा तिथे त्यांचा वापर होईल. समजलंय? हे झालं तुमच्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. सेकंड काय बोलले, which type of cottage industries and factories can be started in areas with abundant milk production. आता मी खालचं याला मिटवतोय, ठीक आहे. कुठल्या अशा इंडस्ट्रीज, कॉटेज इंडस्ट्रीज असतील किंवा फॅक्टरीज असतील की ज्या डिपेंड करतील मिल्क प्रोडक्ट्स वरती, ठीक आहे ना. वेल, बघू आपण एक एक. तर कुठल्या इंडस्ट्रीज असतील एक अंदाजे तुम्ही सांगू शकता की जिथे मिल्क प्रोडक्शन होणार. तर मग आता मिल्क इंडस्ट्री तिथे असणार, ऑब्व्हियसली डेअरी इंडस्ट्री. जिथे की मिल्क तर मिळणार त्याच्यापासून जे अलाइड प्रोडक्ट्स किंवा त्याच्यापासून प्रोसेसिंग करून जेही प्रोडक्ट तुम्हाला मिळतात त्या सगळ्या इंडस्ट्री त्याच्यामध्ये असतील, म्हणजे चीज इंडस्ट्री, पनीर इंडस्ट्री, ठीक आहे. जिथे जिथे फर्मेंटेशन बटर मिल्क त्याच्यापासून मिळणार ती एक इंडस्ट्री तिथे असणार. आणि त्याच्याच कॉटेज इंडस्ट्रीचा मिनिंग काय होतो की या इंडस्ट्रीज की मिल्क प्रोडक्ट्स असतील तर मिल्क प्रोडक्शन झाल्यानंतर मिल्क पासून किती अलाइड बिझनेसेस त्याच्यामध्ये स्टार्ट करता येतील त्याला आपण कॉटेज इंडस्ट्री म्हणतो. बरोबर आहे. आता सिंपल गोष्ट आहे, ज्या ठिकाणी मिल्कचं प्रोडक्शन जास्त असणार, ज्या ठिकाणी मिल्कचं प्रोडक्शन जास्त प्रमाणामध्ये असेल, व्हॉट डज दॅट मीन, त्याचा अर्थ काय होतो की तिथे काऊज आणि काऊज घ्या, बफेलोज घ्या किंवा तुमचे अजून गोट्स घ्या, जेही मिल्क गिव्हिंग ॲनिमल्स जे असतील, मिल्किंग ॲनिमल्स असतील तिथे सर्वात जास्त क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतील. मग त्यांच्या रिलेटेड जितक्याही इंडस्ट्रीज असतील त्या सगळ्या ह्या डिपेंड करतील जिथे मिल्क प्रोडक्शन जास्त असेल. उदाहरण काय घेऊ आपण, सपोज काऊज, बफेलोज, ठीक आहे, नंतर यॅक घ्या, नंतर गोट, हे सगळे काय झाले मिल्क गिव्हिंग ॲनिमल्स आले. मग समजा हे बफेलोज आहे तर बफेलोज पासून आता काय वेस्ट मटेरियल बाहेर पडणार, ठीक आहे. त्या वेस्ट मटेरियलचा जी इंडस्ट्री वापर करेल ती इंडस्ट्री इथे अवेलेबल असणार, त्याला तिथे स्कोप मिळणार. किंवा वेल तुमचा गोट घ्या, गोट आणि याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपण काय बोलू, शीप, मेंढी. आता शीप जर असेल तर त्यांच्यापासून आपल्याला लोकर मिळणार, म्हणजे यांच्यापासून आपल्याला काय मिळते, उलन. मग उलनची इंडस्ट्री सुद्धा इथे आपण तयार करू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर यांना फॉडर लागणार, खाण्यासाठी फॉडर लागणार, म्हणजे फॉडर तयार करणारी इंडस्ट्री सुद्धा या ठिकाणी तयार होऊ शकेल. नंतर तुमची सिल्क इंडस्ट्री, नॉट सिल्क इंडस्ट्री, खरं तर सिल्क इंडस्ट्री न म्हणता आपण काय बोलू, फॉडर तयार करणारी इंडस्ट्री. नंतर शेल्टर इंडस्ट्री इथे उपयोगाची ठरेल का, कारण यांच्यापासून जे तुम्हाला प्रॉडक्ट मिळत आहेत त्यांचा वापर कुठले तरी, फॉर एक्झाम्पल काय म्हणू आपण त्याला, चमडा ज्याच्यापासून बनवतो आपण, त्याच्यापासून जे वेगवेगळे पर्स बनवतो किंवा कातडीपासूनचे वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतो, हे डेट झाल्यानंतर ती इंडस्ट्री सुद्धा तिथे ओपन करू शकतो आपण. मग ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज की ज्या यांच्या प्रोडक्टवरती आणि या ॲनिमलवरती डिपेंड आहेत त्या सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीज आपण इथे रन करू शकतो. त्याच्याच मध्ये आपण एक ऍड करू कॉस्मेटिक इंडस्ट्री, कारण मिल्कचा वापर हा कॉस्मेटिक्स मध्ये नॉर्मली केला जातो. नंतर कॉस्मेटिक्स म्हणजेच काय, स्किन केअर इंडस्ट्री, म्हणजे इन शॉर्ट कॉस्मेटिक्सचा उल्लेख आपण त्याच्यामध्ये केलाय. या सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज तुम्ही त्या ठिकाणी वाढवू शकता. दिस कॉटेज इंडस्ट्रीज अँड सम इंडस्ट्रीज. वायनरीज आपण ऑलरेडी बोललोय, आता कुठे आहेत ते वरतीच बोललो आपण, ठीक आहे ना. हे झाले तुमच्या या क्वेश्चनचे अर्थ, आन्सर्स. पुढे जाऊ. सी रायझोबियम हा बॅक्टेरिया आपण सांगितलं की दिस इज सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सिम्बायोटिक बॅक्टेरिया ऑलरेडी त्याचा अर्थ आपण क्लिअर केलाय की म्युच्युअली बेनिफिट हा प्लांटलाही होणार, प्लांट्स अँड बॅक्टेरिया बोथ आर बेनिफिटेड, दोघांनाही याच्यामध्ये काय होणार, फायदा होणार, म्हणून त्यांना म्हणतो आपण सिम्बायोटिक बॅक्टेरिया. वेल, आता एक ऍक्टिव्हिटी आपण इथे बघू. काय सांगितलं यांनी, टेक अ प्लांटलेट ऑफ फेनुग्रीक, ग्राउंडनट और एनी अदर बीन अँड स्टरलाइज इट विथ 3 to 5% सोल्यूशन ऑफ हायड्रोजन पेरोक्साइड
हायड्रोजन परऑक्साईड म्हणजे तुमचा H2O2. काय करायला सांगितलं की एक रूट घ्या, प्लांटलेट घ्या आणि त्या प्लांटला तुम्ही स्टरलाइज करा. स्टरलाइज करणे म्हणजेच काय, त्याच्यावरचे मायक्रो ऑर्गॅनिझम काढून टाका. कुठले घ्या पर्टिक्युलरली, यांनी सांगितलं की बीन प्लांट्स, म्हणजे ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, तर डायकॉट प्लांटच्या कॅटेगरीमध्ये हे येतात. कारण हे जे यांचे असोसिएशन तयार होणार ही लेग्युमिनस प्लांट मध्येच असोसिएशन तयार होणार. आता लेग्युमिनस प्लांटचा अर्थ काय होतो की ज्यांना शेंगा येतात, लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे अशा प्लांट्स की विच बियर पॉड्स. पॉड्स म्हणजे शेंगा. शेंगा जितक्याही प्लांट्सला येतात त्यांना लेग्युमिनस प्लांट्स तुम्ही म्हणायचे. मग हे कोणते झाले, हे शेंगा येणारे प्लांट्स कुठले झाले, तर यांना आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकतो, डायकॉट मध्ये टाकतो. मग अशी एक प्लांट घ्या, त्याला स्टरलाइज करा. प्लांट म्हटल्यापेक्षा प्लांटलेट म्हणू आपण, प्लांटलेट. व्हॉट इज प्लांटलेट? सपोज दिस इज युअर सीड. या सीडला जेव्हा तुम्ही खत देता, पाणी देता, इरिगेशन देता, तर याच्यापासून एक नवीन झाड तयार होतं, बरोबर आहे. तर याला तुम्ही काय, सीड पासून जो जर्मिनेशन होऊन, सीडचं जर्मिनेशन झाल्यानंतर जे छोटंसं रोपटं तयार होतं, तर त्या रोपट्याला तुम्ही काय म्हणणार, तर प्लांटलेट म्हणणार. मग असं एक प्लांटलेट घ्या. कुणाचं, एक फेनुग्रीकचं घ्या. ग्राउंडनट इज अ डायकॉट. डायकॉट कशाला म्हणतो आपण, एखाद ज्यांचं सीड असेल त्यांचे दोन पार्ट मध्ये जर तुकडे होत असतील त्याला आपण डायकॉट म्हणतो. मग ते घ्या. किंवा बीन घ्या. बीन म्हणजे काय, समजा पी तुमची, पी म्हणजे वाटाणा, त्याची सुद्धा दोन तुकडे होतात म्हणून डायकॉट म्हणतो. अशी प्लांटलेट घ्या. 3 ते 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड मध्ये त्याला टाका, जेणेकरून तो स्टेरिलाइज होईल, म्हणजेच त्याच्यावरती जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते सर्व निघून जातील. दुसऱ्या स्टेप मध्ये काय सांगितलं, कीप इट इन अ 70% सोल्युशन ऑफ एथिल अल्कोहोल फॉर 4 to 5 minutes. मग आता ते स्टरलाइज केलंय. मग 4 ते 5 मिनिट काय करायचं तुम्हाला, 70% सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल इज नथिंग बट दारू. ठीक आहे ना. 70% इथिल अल्कोहोल घ्या, त्याच्यामध्ये 4 ते 5 मिनिट ही जी बीन किंवा फेनुग्रीकची प्लांटलेट घेतली होती त्याला टाकून द्या. क्लिअर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, क्लीन द रूट्स विथ स्टराइल वॉटर अँड टेक थिन सेक्शन ऑफ द रूट नोड्यूल्स. आता काय केलंय, फॉर एक्झाम्पल सुरुवातीला त्यांनी सांगितलं 3 to 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड घ्या, त्याला स्टरलाइज करा. नंतर आपण इथे मी एक वेसल काढतो. हे वेसल घेतलंय, याच्यामध्ये आपण काय टाकलं, 70% इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला C2H5OH. हा स्टराइल करण्यासाठी हेल्प करणार, याला डिसइन्फेक्टंट म्हणून वापर करतात. हा C2H5 काय म्हणून काम करेल, डिसइन्फेक्टंट. डिसइन्फेक्टंटचा अर्थ होतो की निर्जंतुकीकरण, त्यातले जंतू म्हणजे मायक्रोब्स तो काढून टाकणार. ठीक आहे. ही प्लांटलेट इथे अशी दाखवून देतो मी, त्याला समजून घ्या. ही काय टाकली होती, सपोज आपले याचे रूट्स आणि ही ती प्लांट, ही या सोल्युशन मध्ये आपण टाकून दिली. आता टाकून दिल्यानंतर त्याला काढा, स्टराइल वॉटर घ्या, बॉटल मधील असेल, त्याचे रूट स्वच्छ करा. हे जे रूट्स असतील तर रूट क्लीन करा. आणि आता रूट क्लीन केल्यानंतर त्याचा थिन सेक्शन घ्या. काय लिहिलं आपण, वेल थिन सेक्शन ऑफ द रूट नोड्यूल. रूट नोड्यूल म्हणजे त्या रूट वरती जो फुगवटा असेल. फॉर एक्झाम्पल मी इथे असे रूट दाखवतो आणि रूट वरती समजा हे असा फुगवटा आलेला आहे, तर याला तुम्ही म्हणायचं रूट नोड्यूल. तर या रूट नोड्यूलचा काय घ्या, असा थिन सेक्शन त्याला कट करून घ्या. त्याला कट करून घेऊन त्याला काय करणार आपण, सिलेक्ट गुड सेक्शन अँड प्लेस इन अ सोल्युशन ऑफ सॅफ्रानिन. सोल्युशन ऑफ सॅफ्रानिन फॉर 2 to 3 minutes. म्हणजे हा तुकडा घेतला तुम्ही, इथे आपण छोटंसं वेसल काढू. ठीक आहे. हा छोटासा तुकडा घेतला कट केलेला आणि याच्यामध्ये तुम्ही आता हे सॅफ्रानिन, किती, याला काय म्हणतो तुम्ही, सॅफ्रानिन. सॅफ्रानिन इज अ डाय. अगेन जसं लास्ट एक्सपेरिमेंट मध्ये मिथिलिन ब्लू आपण बघितलं, तर इथे सुद्धा सॅफ्रानिन डाय मध्ये त्याला भिजवत ठेवा. किती, 2 ते 3 मिनिट. परत एक वेळा रिपीट करू. काय केलंय आपण, एक प्लांटलेट घेतली. कशाची, फेनुग्रीकची घ्या, पीची घ्या किंवा एखाद्या बीनची घ्या और ग्राउंडनटची घ्या. नंतर त्याला स्टराइल केलं, हायड्रोजन परऑक्साईड 3 ते 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. नंतर तेच सोल्युशन आपण काय केलं, त्याला 4 ते 5 मिनिट इथिल अल्कोहोल 75% इथिल अल्कोहोल मध्ये टाकलं. म्हणजे तो डिसइन्फेक्शन त्याचं झालं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मायक्रोब्स आता निघून गेले. नंतर क्लीन वॉटर, स्टराइल वॉटरने त्याला आपण काय केलं, स्वच्छ केलं. कशाला, रूट्सला. आणि त्या रूटचा एक नोड्यूल सिलेक्ट केला. नोड्यूल, बरोबर. नोड्यूल म्हणजे फुगवटा आलेला भाग. तो नोड्यूल घेतला, आता त्याला कट केलं आपण आणि ते कट केलेला पार्ट आता सॅफ्रानिन सोल्युशन मध्ये आपण टाकला. नाव
Place the stained section on a glass slide, cover with a cover slip and observe under the compound microscope. परत तीच ऍक्टिव्हिटी आली आहे. आता एक स्लाइड घेतली, त्याच्यावरती कट केलेला स्वच्छ केलेला पीस, सॅफ्रॉन मध्ये डुबवलेला पीस तुम्ही ठेवला आणि मायक्रोस्कोप मधून तुम्ही त्याला बघा, तर तुम्हाला काय सापडेल? पिंकिश रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स आर रायझोबियम बॅक्टेरिया. पिंक कलरचे रॉड शेप सारखे जे बॅक्टेरियम तुम्हाला दिसतील त्याला तुम्ही म्हणणार रायझोबिया. कुठल्या कलरचे? पिंक कलर, पिंकिश कलर. का पिंकिश कलर यांच्यामध्ये असतो? कारण या बॅक्टेरियांमध्ये आय मीन त्या रूट मध्ये तुम्हाला काय दिसणार? एक मॉलिब्डेनम फेरस प्रोटीन त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. याची आवश्यकता नाहीये तुम्हाला, एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पिंक कलर त्याला काय येतो? बिकॉज ऑफ दिस प्रोटीन. लेग हिमोग्लोबिन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो म्हणून त्याला पिंकिश कलर येतो. जाऊ द्या. पिंकिश रॉड शेप ऑर्गॅनिझम्स आर द रायझोबियम बॅक्टेरिया. इन शॉर्ट, जेव्हा तुम्ही त्या नोड्यूलचा सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला जे पिंक कलरचे रॉडच्या आकाराचे जे बॅक्टेरिया दिसले ते बॅक्टेरिया, दिस बॅक्टेरिया आर नथिंग बट युअर रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया. ठीक आहे, चला पुढे जाऊ. Note that we had the search for the root nodules of leguminous plants to obtain this bacteria. Are the rhizobium bacilli useful to these plants or harmful? आपण जी ऍक्टिव्हिटी केली आहे कशासाठी केली आहे? टू फाइंड आउट त्या लेग्युमिनस प्लांट मध्ये, लेग्युमिनस म्हणजे शेंगा येणारे प्लांट म्हणजे पॉट्स बिअरिंग प्लांट्स, त्यांचे रूट्स बघितले, त्यांच्यावरचा नोड्यूल बघितला. का बघितला? We were interested in finding out the type of bacilli or bacteria present in the root nodule. ठीक आहे, मग त्यांच्यामध्ये आपल्याला जे बॅक्टेरिया सापडले ते रायझोबिया म्हटलो आपण. पिंक कलरचे रॉडच्या शेपचे होते. मग ते आपल्याला त्या प्लांटला युजफुल आहेत की हार्मफुल हे आता चेक करायचंय. वेल, लेट अस सी दॅट. आता सी ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल की इथे रायझोबियम दाखवला, दिस वन. हा रॉड शेप पिंक कलर से तुम्ही, चला पिंक हा सेल, चलो जो भी है, हा पिंक कलरचा रॉड शेपचा बॅक्टेरिया दिसला, त्याला तुम्ही नाव दिलं रायझोबियम. ठीक आहे, इथे कॉलोनी झाली त्याची, सोडून द्या. आता हे कम्प्लीट सेक्शन घेतल्यानंतरचे पार्ट आहेत आणि सेक्शन घेतल्यानंतर कम्प्लीट स्ट्रक्चर नोड्यूल मध्ये तुम्हाला असं दिसणार. याच्यामध्ये काय काय दिसतंय बघा. याच्यामध्ये सिम्पली हा जो दिसतोय तुम्हाला हे रूट हेअर आहे. हा दिस इज अ रूट हेअर, म्हणजे त्याच्या कॉर्टेक्स रिजन पासून, एपिडर्मिस ऑफ रूट, त्याच्यापासून हे एक स्ट्रक्चर बाहेर पडते, त्याला म्हणतात तुम्ही रूट हेअर. आता हे जे डॉट डॉट तुम्हाला दिसतात, वेगळा कलर घेऊ आपण, ग्रीन कलर घेतोय मी, हे डॉट इथे काढतोय. तर हे जे डॉटेड आहेत हे सगळे काय? बॅक्टेरिया आहेत. ठीक आहे, ऑल दीज आर बॅक्टेरिया. मग हे बॅक्टेरिया काय करतात? या रूट हेअरला इन्फेक्शन करतात. ठीक आहे, इन्फेक्शन करतात. जसे इन्फेक्शन केलं, अगोदर असं समजू आपण की असं एक सिंपल रूट होतं, की आजूबाजूला सगळे बॅक्टेरिया होते, बरोबर, कारण हे सॉइल मध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असतील. मग जसंही त्याला इन्फेक्शन केलं तर हा कसा टर्न होऊन जाणार, हे जे रूट होतं ते असं कर्लिंग होईल, त्याचं कर्लिंग. मग आता इथे सगळे बॅक्टेरिया प्रेझेंट होते रायझोबियाचे. आता हे आतमध्ये अशी एंट्री करतील आणि आतमध्ये त्यांना कॉर्टेक्स रिजन पर्यंत पोहोचायचंय. आता ते कॉर्टेक्स रिजन काय आणि ते इथे काय मेन्शन करण्याची आवश्यकता नाहीये, कारण त्या रूट्सचे वेगवेगळे लेयर्स आहेत. बाहेर एपिडर्मिस, मग आतमध्ये कॉर्टेक्स, त्याच्या आतमध्ये एंडोडर्मिस आणि त्याच्या आतमध्ये पेरिसायकल, है ना. हे वेगवेगळे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात प्लांटच्या रूटमध्ये जेव्हा आपण त्यांचा ट्रान्सफर्स सेक्शन घेतो, जेव्हा त्याला आपण कट करतो. इन शॉर्ट समजून घ्या, हे बॅक्टेरिया आता इथे एंट्री केली, या बॅक्टेरियाने आतमध्ये एंट्री केली बाबा, इथे दिस वन लाईक दिस, ही एंट्री केली आणि इथे पोहोचले. आता हे जे असं धाग्यासारखं तुम्हाला एक चेन स्ट्रक्चर दिसतंय, तर या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणू शकता इन्फेक्शन थ्रेड. यालाच काय म्हणणार तुम्ही? इन्फेक्शन थ्रेड. इन्फेक्शन केलंय म्हणजे त्याला एंट्री करायची होती की नाही आतमध्ये, मग एंट्री करायची होती म्हणून त्याने असं थ्रेड तयार केला. आता हा कॉर्टेक्स रिजन दिसतो तुम्हाला, दिस इज अ कॉर्टेक्स रिजन. कॉर्टेक्स रिजन ऑफ द रूट, जिथे की लूजली अरेंज्ड सेल असतात. इकडे बघा, ही एक सेल दिसतीये, ही सेल दिसतीये, इथे सेल, इथे सेल. या सेल मध्ये तुम्हाला गॅप दिसतो मध्ये, म्हणून आपण काय बोललो, ह्या सगळ्या ज्या कॉर्टेक्सच्या सेल असतील, या कॉर्टेक्सच्या सेल कशा आहेत? लूजली अरेंज्ड, त्यांच्यामध्ये गॅप प्रेझेंट आहे. तर आता या ठिकाणी पोहोचल्यानंतर बॅक्टेरियाचं काय होणार? सेल डिव्हिजन. हे बॅक्टेरिया पूर्ण सेल डिव्हिजन करतील आणि मग त्यांचं इन्फेक्शन वाढत जाणार, त्यांची संख्या वाढत जाणार आणि संख्या वाढत गेल्यानंतर इथे कम्प्लीट असं नोड्यूल लाईक स्ट्रक्चर तयार होईल, त्याला तुम्ही बॅक्टेरियोइड म्हणू शकता. ठीक आहे,
इथे दिसेल तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे, इथे दिसेल, अजून कुठे दाखवले यांनी, याही ठिकाणी आता सेल डिव्हिजन होऊन त्यांचं इन्फेक्शन वाढत जाणार. आणि आता हेच इथे कंडक्टिंग टिश्यूज ऑफ द नोड्यूल दाखवल्यात. दिस वन मी अशाला ब्लॅक कलरने दाखवतो. दीज आर कंडक्टिंग टिश्यूज. कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे काय, झायलेम फ्लोएम, त्याला कंडक्टिंग टिश्यू आपण म्हणतो. आता हे बॅक्टेरिया आतमध्ये एंट्री करते. ठीक आहे. आता ही रूट मध्ये यांनी असं एक स्वेलिंग तयार केलं, स्वेलिंग. तर या स्वेलिंगलाच आपण म्हणतो नोड्यूल. रूट नोड्यूल्स ऑफ सोयाबीन प्लांट इथे एक्झाम्पल दिलंय. तर यालाच तर आपण नोड्यूल म्हणतो. नोड्यूल म्हणजे फुगलेला पार्ट. का फुगला? कारण तिथे बॅक्टेरियाची कॉलनी तयार झाली. त्यांनी त्या कॉर्टेक्स रिजन मध्ये एक कॉलनी तयार केली आणि त्याच्यामुळे त्याला तो फुगवट्यासारखा दिसतो भाग आणि त्याला आपण नोड्यूल म्हणतो. या नोड्यूल मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ, या नोड्यूल मध्येच काय प्रेझेंट असेल, लेग हिमोग्लोबिन, जो की याचा उपयोग जाऊ द्या, फक्त लक्षात ठेवा लेग हिमोग्लोबिन, कारण दॅट ऍक्ट ॲज अ ऑक्सिजन स्कॅव्हेंजर. ऑक्सिजन तिथला बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग होईल. का? कारण ऑक्सिजन जर असेल तर ते बॅक्टेरिया काम करणार नाही, त्यांची पुढची प्रोसेस करणार नाही. तर इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा झाला की ह्या तुमच्या सोयाबीनच्या रूटमध्ये, सोयाबीन इज अ डायकॉट लेग्युमिनस प्लांट, त्यांच्यामध्ये अशा प्रकारे नोड्यूलचं फॉर्मेशन त्याच्यामध्ये होणार. इथे बघा तुम्ही, इन्फेक्शन बाय बॅक्टेरिया, आणि बॅक्टेरियाले इन्फेक्टेड रूट हेअर, म्हणजे याच्यामध्ये इन्फेक्शन थ्रेड तयार झाला, आपण लिहिलं, आणि आतमध्ये नोड्यूल तयार केलं, म्हणजे फुगवटा तयार केला, ज्याच्यामध्ये आता मॉलिब्डेनम फेरस प्रोटीन हे प्रेझेंट असेल, त्यालाच आपण लेग हिमोग्लोबिन म्हणतो. आणि आता इथला ऑक्सिजन बाहेर काढतील आणि तिथे नायट्रोजन फिक्सेशन होणार. नायट्रोजन फिक्सेशन होणे म्हणजे, व्हॉट इज नायट्रोजन फिक्सेशन? नायट्रोजन फिक्सेशन लक्षात ठेवायची टर्म इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यू, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, की कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इनटू अमोनिया. नायट्रोजनचं कन्वर्जन अमोनियामध्ये करण्याची जी प्रोसेस आहे, that process will be termed as nitrogen fixation and that is carried out by this bacteria. म्हणजेच आता नायट्रोजन हे जे बॅक्टेरिया असतील, दे मेक अवेलेबल नायट्रोजन टू प्लांट्स. नायट्रोजन इज मेड अवेलेबल टू प्लांट्स. आता प्लांटची ग्रोथ व्हायला सोपं होणार. आता नायट्रोजन इज अ क्रिटिकल एलिमेंट. नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस, NPK, these are the critical elements without which plants cannot grow. प्लांटची ग्रोथ होणे अशक्य आहे. मग त्याच्यापैकी एक क्रिटिकल एलिमेंट म्हणजे नायट्रोजन, जो की रायझोबियमच्या मदतीने त्या प्लांटला अवेलेबल होणार आणि प्लांटची ग्रोथ चांगल्या प्रकारे होणार. ठीक आहे. तर हे मुद्दे झालेत, हे पॉइंट झालेत तुमच्या रायझोबियम बद्दल. पुढे जाऊ आपण. ठीक. रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम ऑलरेडी मेन्शन केलंय, तरी सुद्धा आपण बघून घेऊ. रायझोबियम, Rhizobia living in a root nodule supply nitrate, nitrates and amino acids to plant that exchange get energy in the form of carbohydrate from it. सुरुवातीलाच रायझोबियमचं एक्सप्लेनेशन करताना आपण सांगितलं की ही बॅक्टेरिया म्हणजे डायरेक्ट नाव लिहू आपण. रायझोबियाने काय केलं? रायझोबिया प्रोव्हाइड्स किंवा हेल्प्स इन प्रोडक्शन ऑफ, प्रोव्हाइड्सच लिहितो मी ते. काय? यांनी याला नायट्रेट्स दिले. ठीक आहे, तुमचे नायट्राइट्स दिले. आता नायट्रेट्स याचे वेगवेगळ्या प्रोसेस असतात बघा. अमोनिफिकेशन, जसं की ऑर्गॅनिक नायट्रोजनचं अमोनियामध्ये कन्व्हर्जन होणे, आणि ही नायट्रेट तयार होणे म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनच्या स्टेप्स आहेत. मग नायट्रेट्स देणार, नायट्राइट देणार, आणि अमिनो ऍसिड्स, कारण अमिनो ऍसिड्स म्हणजे प्रोटीन. इन शॉर्ट त्यांच्यापासून प्रोटीन तयार होतात. या बॅक्टेरियाने काय दिलं मग प्लांटला? नायट्रेट, नायट्राइट आणि अमिनो ऍसिड्स. ठीक आहे. मग बॅक्टेरियाला काय मिळालं? अँड प्लांट्स प्रोव्हाइड करतात? फूड इन द फॉर्म ऑफ शुगर टू बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला शुगरच्या फॉर्म मध्ये त्यांनी फूड प्रोव्हाइड केलं, आणि त्याच बॅक्टेरियाने प्लांटला नायट्रेट आणि अमिनो ऍसिडच्या स्वरूपात नायट्रोजन अवेलेबल करून दिला. म्हणून त्याला म्हणतो आपण सिम्बायोटिक असोसिएशन. ठीक. हा झाला पहिला यूज. Such a mutually beneficial relationship is called as symbiosis, already explained. Rhizobia produce nitrogenous compounds from atmospheric nitrogen. त्यालाच आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. म्हणजे हीच प्रोसेस झाली तुमची नायट्रोजन फिक्सेशन. अजून जर याला प्रिसाइजली लिहायचं म्हटलं तर मी इथे लिहितोय तुम्हाला. समजा हा ऍटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन असेल,
ह्या नायट्रोजनच्या अगोदर काय तयार होतील, नायट्राइट्स तयार होतील, नायट्राइट्स. मग हेच नायट्राइट्स असतील, या नायट्राइट्स पासून काय तयार होतात, नायट्रेट्स तयार होतात. ठीक आहे, या स्टेप्सनी त्यांना नायट्रेट ते अवेलेबल करून देतील, म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशन त्यांचं होणार. इन शॉर्ट, या नायट्रोजनचं कन्व्हर्जन अमोनिया म्हणजे NH3 मध्ये होण्याच्या प्रोसेसला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. हा फायदा झाला. आणि ऑलरेडी आपण सांगितलं की नायट्रोजन इज कोणता एलिमेंट हा, दिस इज अ क्रिटिकल एलिमेंट विदाउट विच प्लांट कॅनॉट ग्रो, प्लांटची ग्रोथ होणे शक्य नाही. मग NPK पैकी एक एलिमेंट त्यांनी अवेलेबल करून दिला. ठीक आहे. फॉर नायट्रोजन फिक्सेशन दे नीड लेग्युमिनस प्लांट्स. ऑलरेडी सांगितलं आपण, लेग्युमिनस प्लांट म्हणजेच काय, शेंगा असलेले झाड, लाईक बीन, स्वीट पी, सोयाबीन एक्सेट्रा, ऍज अ होस्ट. ऍज अ होस्ट म्हणजे ज्यांच्यामध्ये जाऊन ते बॅक्टेरिया वाढवू शकतील, त्याला म्हणायचं होस्ट. ठीक आहे. Beans and pulses are rich in proteins due to the nitrogenous compounds made available by rhizobia. मग आपण तसंही सांगतो की जर तुम्हाला प्रोटीन डाएट हवा असेल तर तुम्ही काय खा, डाळी खा. डाळी खा म्हणजे पल्सेस, आणि पल्सेस म्हणजेच काय, लेग्युमिनस प्लांट्स. या लेग्युमिनस प्लांट पासून तुम्हाला पल्सेस मिळणार म्हणजे डाळी मिळणार. आणि ऑलरेडी काय सांगितलं की हे रायझोबियम काय करतोय की नायट्रोजन रिच म्हणजे नायट्रोजन इज अ कंपोनंट ऑफ प्रोटीन. मग प्रोटीनची क्वांटिटी ह्या लेग्युमिनस प्लांट मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असणार, आणि ते प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये तयार करण्याचं काम हे कुणी केलंय, तर रायझोबियाने केलंय. दॅट इज दीज आर द युजेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. ठीक है, चलो आगे चलते. नेक्स्ट, आफ्टर हार्वेस्टिंग. आता काय झालंय की ते प्लांट्सचं आपण हार्वेस्टिंग केलंय, म्हणजे त्यांच्या शेंगा काढून घेतल्या, त्याच्यापासून आपण ते काय म्हणू आपण त्याला, वेल तूर असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा सोयाबीन असेल, ते आपण हार्वेस्ट केलं म्हणजे त्याची सोंगणी केली आणि त्याला आपण ते फूड म्हणून त्याला आपण घरी आणलं. ठीक. आता ते खाली जे रिमेन्स राहणार, जे झाड जमिनीमध्ये तसेच राहतील, शेतामध्ये तसेच ते प्रेझेंट असतील. ठीक आहे. मग ते त्याचं काय करतात की आफ्टर हार्वेस्टिंग द लेग्युमिनस क्रॉप द लेफ्ट ओव्हर रूट्स अँड अदर प्लांट पार्ट्स आर डेलिबरेटली डम्प्ड इन फार्म सॉइल टू मेंटेन द बॅक्टेरियल पॉप्युलेशन. आता काय करतात, समजा ही प्लांट होती, हे प्लांट्सचे असे, याला भरपूर साऱ्या इथे अशा मी लिहितोय, चला ह्या अशा शेंगा होत्या, या सगळ्या काय होत्या, शेंगा. आता हार्वेस्टिंग केलं म्हणजे काय केलं आपण, याला कट करून घेतलंय, शेंगा कट झाल्या, मग याला इथे रूट सुद्धा प्रेझेंट आहे. आता इतका जो पार्ट आहे, दिस पार्ट, हा पार्ट कुठे, अजून जमिनीमध्येच आहे, म्हणजे जमिनीवरतीच आहे, आणि हा पार्ट आपण काढून घेतला. मग हा जो रिमेनिंग पार्ट जो आहे, तर याला आपण डम्प केलं, म्हणजे त्या शेतामध्येच पडू दिलं किंवा त्याला शेतामध्ये पुरून टाकलं. ठीक आहे. We buried those remaining parts of the plant along with roots into, त्याला डम्पिंग म्हणतो आपण, त्या सॉइल मध्येच त्याला डम्प करून टाकलं. ठीक आहे. का डम्प केलं, कारण आता ही जे रूट्स असतील तर या रूट्स मध्ये कोण प्रेझेंट आहे, these roots have bacteria. बॅक्टेरिया प्रेझेंट आहे, म्हणजे मग त्या जमिनीमध्ये आता रायझोबिया बॅक्टेरिया तिथेच राहणार, बरोबर की नाही. मग जेव्हा तुम्ही नवीन सीड टाकणार, तर सीड टाकल्यानंतर, चला ते नंतर बघू आपण, मग जमिनीमध्ये बॅक्टेरिया राहतील, त्याच्यामुळे आपण त्यांचं डम्पिंग केलंय. Use of rhizobium has helped to reduce the chemical fertilization thereby the adverse effects. मग ऑब्विसली काय, हे बॅक्टेरियाचा वापर आपल्याला कशासाठी झाला की त्या प्लांट्सला आपण काय अवेलेबल करून दिलंय, नायट्रोजन. मग हे नायट्रोजन जर आपल्याला त्या बॅक्टेरियाच्या मदतीने न घेता जर प्लांटला अवेलेबल करायचं असेल तर आपण कशाचा वापर करणार, वी विल मेक यूज ऑफ फर्टिलायझर्स. आपण फर्टिलायझर्सचा वापर करणार. आता हे फर्टिलायझर्स म्हणजे काय, सिम्पली दीज आर केमिकल्स. म्हणजे केमिकलचे हार्मफुल इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतील, त्या फूड आपण खाणार म्हणजे त्याचे हार्मफुल इफेक्ट होतील की नाही, यस, हार्मफुल इफेक्ट होतील. नंतर त्या जमिनीमध्ये जे काही युजफुल बॅक्टेरिया प्रेझेंट असतील ते सुद्धा मरून जातील. मग हे फर्टिलायझरचा वापर या रायझोबियामुळे काय होणार, कमी होणार, आणि त्यांचे जे हार्मफुल इफेक्ट असतील ते सुद्धा, ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे चांगले नसणारे इफेक्ट सुद्धा याच्यामध्ये कमी होऊन जातील. का, कारण आपण रायझोबियमचा याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन साठी वापर करतो. ठीक आहे. वेल, इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपेन्सेस ऑन फर्टिलायझर्स, दस वर्क बेनिफिट्स ऑफ फार्मर्स. आता केमिकल फर्टिलायझर आणायचे म्हटल्यानंतर आपल्याला पैसे मोजावे लागतील, पैसे द्यावे लागतील. मग रायझोबियम जर नायट्रोजन फिक्सेशन करत असेल, प्लांटची ग्रोथ करत असेल, तर यांचा वापर कमी झाला म्हणजे आपले पैसे वाचलेत, म्हणजे फार्मर्सचा बेनिफिट त्याच्यामध्ये होणार. ठीक आहे ना. आता इथे बघू आपण यांनी काय ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली. नाउअडेज सीड्स आर कोटेड विथ रायझोबियल सोल्युशन ऑर पावडर बिफोर सोइंग. मी याला इरेज करतोय. ठीक आहे. काय सांगितलं यांनी इन्फॉर्मेशन मध्ये की आता हल्ली काय प्रकार चाललाय
की जेव्हा सीड्स असतील त्या सीड्सला त्या पावडर मध्ये भिजवून ठेवणार किंवा त्यांचं कोटिंग करून ठेवणार. ठीक आहे, म्हणजे एक बास्केट घ्या, त्या बास्केटमध्ये सीड्स टाका, त्याच्यामध्ये रायझोबियमची पावडर टाका आणि त्याला मिक्स करून ठेवा. क्लिअर इथपर्यंत. मग काय होईल, त्याला सोईंग म्हणजे ते पेरण्याच्या अगोदर आफ्टर सोईंग रायझोबियम एंटर द प्लांटलेट. परत एक वेळा बघू आपण. सपोज दिस इज अ सीड, याला म्हटले तुम्ही सीड. सीडचा हा वरचा पार्ट आहे, याच्यापासून आता वरती प्लांट तयार होईल. ठीक आहे, आता ह्या पार्टला तुम्ही काय म्हटले, प्लांटलेट. आपण ऑलरेडी सांगितलंय की ही जी सीड होती तर इट वॉज कोटेड विथ रायझोबियम पावडर. या सीड वरती काय प्रेझेंट होते, रायझोबियम. मग या सीड पासून प्लांटलेट तयार झालं. प्लांटलेट तयार होण्याच्या प्रोसेसला तुम्ही आपण ऑलरेडी सांगितलं काय म्हणतात, जर्मिनेशन म्हणतात. मग सीड पासून प्लांटलेट तयार होणे दॅट इज कॉल्ड एज जर्मिनेशन. मग या सीड वरती जर रायझोबिया जर प्रेझेंट असतील ते या प्लांटलेट मध्ये सुद्धा येतील की त्या प्लांटलेट मध्ये सुद्धा ते रायझोबियम एंट्री करतील. बरोबर. ओके, दिस इज कॉल्ड एज रायझोबियल इनोक्युलेशन. इनोक्युलम पहिल्या लेक्चर मध्ये आपण सांगितलंय. इनोक्युलम म्हणजे हे इथे काय होतं तुमचं, समजा दिस वॉज अ मिल्क, इथे मिल्क होतं आणि या दुसऱ्या छोट्या भांड्यामध्ये असं म्हणतोय मी इथे काय होतं तुमचं, कर्ड म्हणजे दही. मग यातला छोटासा पार्ट घेणे आणि याच्यामध्ये टाकणे, मिल्क मध्ये टाकणे. कारण आपल्याला मिल्क पासून काय बनवायचं, कर्ड बनवायचंय. तर दह्याचा थोडासा भाग घ्या, याच्यामध्ये टाका. म्हणजेच आपण या दुधामध्ये काय टाकलंय, इनोक्युलम म्हणून इनोक्युलम टाकलाय. इनोक्युलम, त्याला इनोक्युलम म्हणायचं. ठीक आहे ना. सिमिलरली आपण काय केलंय, सीडला रायझोबियमच्या पावडरमध्ये भिजवून ठेवलं. म्हणजेच ते बॅक्टेरिया आपण अवेलेबल केले सॉइल मध्ये, जे की प्लांटलेट तयार होणार. तर त्या प्लांटलेट मध्ये सुद्धा ते रायझोबियम बॅक्टेरिया आता उपलब्ध असतील. ठीक आहे. मग या सगळ्या प्रोसेसला काय म्हटले, रायझोबियल इनोक्युलेशन. क्लिअर सर्व. रायझोबियल इनोक्युलेशन कशाला म्हणायचे, इट हॅज हेल्प्ड इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू सिरियल्स अँड अदर क्रॉप्स बिसाइड्स लेग्युमिनस प्लांट. आता ही स्टेप का करायची आहे, नॉर्मली लेग्युमिनस प्लांट मध्येच रायझोबिया हा सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणून काम करतो. लेग्युमिनस प्लांट म्हणजे ज्यांना शेंगा येणार, ज्यांना पॉट्स येणार. ठीक आहे, हे झाले डायकॉट. पण मोनोकॉट सिरियल्स जसं गहू, ज्वारी, ठीक आहे ना, मग यांच्यामध्ये तर हे रायझोबियल बॅक्टेरिया यांच्या रूट मध्ये प्रेझेंट नसतात. मग या पद्धतीने जर आपण केलं तर त्या सिरियल्स मध्ये, मोनोकॉट मध्ये सुद्धा, मोनोकॉट प्लांट मध्ये सुद्धा आपण रायझोबियाचं इनोक्युलेशन करू शकतो. सो दॅट त्यांना सुद्धा नायट्रोजन हा जास्त प्रमाणात मिळून त्या मोनोकॉटची ग्रोथ सुद्धा जास्त होणार. क्लिअर दिस. ओके, लेट्स ट्राय दिस. आता ईस्ट. ठीक आहे, ईस्टला आपण काय करू, ईस्ट हे सेपरेट चॅप्टर लेक्चर मध्ये आपण ईस्टला कव्हर करू. ठीक आहे, तोपर्यंत आता आपण विश्रांती घेऊ. थँक्यू व्हेरी मच.